सप्तशृंग गडावर देवीच्या नवस्फूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांच्या दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर चारचाकी मालवाहतूक सुप्रो गाडीचा वळणाचा अंदाज न आल्यानं वाहन पलटी झालं असून यामध्ये लहान बालकांसह महिला पुरुष जखमी झालेत। अपघाताची माहिती कळताच नांदुरी पोलीस कर्मचारी मनसाराम बागुल, निलेश शेवाळे, नितीन देवरे यांनी त्याचबरोबर कळवण तालुका वैद्यकीय अधिकारी अभय बंगाळ यांनी तात्काळ रुग्णवाहिकांना बोलावून जखमींना वणीच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं। यावेळी परिसरातील तरुणांनी तात्काळ मदतकार्य केलं। यावेळी कळवणचे पंकज पाचपिंड यांनी आपल्या वाहनातून काही जखमींना वणी येथे घेऊन जात मदतकार्य केलं, तर नांदुरी येथील चालक मालक संघटनेनं आणि रुग्णवाहिका चालक पोपट गायकवाड, प्रशांत पाटील, घनश्याम निकम यांनी मदतकार्य केलं। वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता त्या ठिकाणी खासगी डॉक्टर विराम ठाकरे, डॉक्टर अनिल पवार, डॉक्टर योगेश पाटील, डॉक्टर प्रकाश देशमुख यांनी उपचार केले। या वाहनातील एकूण 26 प्रवासी जखमी झाले असून काही जखमींना नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले। हे सर्व भाविक वाशिम जिल्ह्यातील असून सध्या नाशिक येथे राहत असल्याचं समजतं। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी।